संत सेवालाल महाराज की। तुमचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे ना। संत सेवालाल महाराज की। आता गेला। संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या परिसरातील सगळे गावं, तांडे आणि वस्ती यांच्या माध्यमातून दरवर्षी संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजातील वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, देवीच्या मंदिराची यात्रा या ठिकाणी दरवर्षी होते आणि एक चांगलं तीर्थक्षेत्र विकसित करण्याचं काम अविनाश भाऊ आणि व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, मी सगळ्यांचे नाव घेईल परंतु अजून आमच्या माता भगिनी इथं किती वेळेच्या ताटकळत बसल्या, कधी हा बाबा डफड वाजवतो आणि कधी आमचं चालू होतं आणि मध्येच आपले भाषण चालली, हे काही चांगलं नाही। म्हणून मी पहिल्यांदा संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण एक चांगला उपक्रम अविनाश भाऊ आणि समाजाच्या सगळ्या मंडळीने इथे हाती घेतला। मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। आपण मला सांगितलं की पार्लमेंट संसद भवनामध्ये जी जागा आहे ती आमच्या समाजातल्या मंडळीच्या नावावर होती, लकीशा बंजारा नावाने, आणि तिथं संत सेवालाल महाराजांचा किमान एखादं तैलचित्र लावलं जावं, फोटो लावला जावा अशी रास्त अपेक्षा आपण आपल्याकडून व्यक्त केली। निश्चितपणाने मी आपला खासदार या नात्याने तिथं आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपल्याला देतो। मी आवाज उचलेल परंतु सध्याचं सरकार बहिरं आहे, माझा आवाज तिथं जाईल का नाही मला माहित नाही। मी काल परवा आवाज उठून आलो, अरे भाऊ सोयाबीन खरेदी कर, अरे भाऊ कापूस खरेदी कर, पण कधी चालू करतेत कधी बंद करतेत, म्हणून म्हणलं मी बहिरं सरकार आहे। मला सांगायचं तात्पर्य हे की आपण एक चांगला उपक्रम या निमित्ताने इथं राबवता, डीपीडीसी मधून इथं तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे हे काम आपल्या हातून निश्चितपणाने झालं पाहिजे आणि आपण येणाऱ्या काळात एक चांगला इथं तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन 3 एकर जमीन नाही अजून 5 एकर झाली तर अजून चांगली, मोठ्या प्रमाणात आपण एक कार्यक्रम करावा। आणि बोलता बोलता आपण म्हटले की इथं सभागृह केलं, काही तांडा वस्ती सुधार योजनेतून पैसे आणले, एका जणांनी मला आता पावती दाखवली, एका आमदारांनी म्हणले 1 लाख रुपये दिले, तुम्ही किती देता? आता आमदारांनी 1 लाख दिले म्हणल्यावर खासदारांनी किती दिले पाहिजे? मी आपल्याला या ठिकाणी 25 लाख रुपयाचं सभागृह आज घोषित करतो। येणाऱ्या 1 एप्रिल नंतर माझ्याकडून येऊन पत्र घेऊन जायचं आणि सभागृहाचं काम चालू करायचं, किंवा तुम्हाला तीर्थक्षेत्रामध्ये सभागृहाच्या अजून काही त्या निधीतून काम करायचं असेल ते करावं, ती तुमच्यावर आम्ही सोडून देतो की तुम्हाला 25 लाख रुपयात काय करायचं। शेवटी मी आमदार खासदार तुमच्यामुळे झालेलं आहे। सेवालाल महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मला लोकसभेमध्ये जायची संधी मिळालेली आहे। कोणता तांडा पहा, तिथं कल्याण काळे चालत होता। कल्याण काळे कोणी पाहिला नाही, अविनाश भाऊ काळा आहे का गोरा आहे, पण कल्याण काळेला धानला शिक्का। या वेळेला कल्याण काळेचंच बटन दाबलं सगळ्यांनी, मग तुम्ही सोयगावच्या जामठीच्या तांड्यावर जा, नाही तर मानेगावला या, नाही तर इथल्या तांड्यावर या। सगळ्या तांड्याच्या मंडळीने कल्याण काळेला भरभरून आशीर्वाद दिले आणि सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने कल्याण काळे लोकसभेत गेले। म्हणून 25 लाख रुपये नाही, अजूनही काही काम, तीर्थक्षेत्राचा दर्जा असेल, तांडावस्ती सुधार योजना असेल, अजून काय काम असतील, ही सामाजिक काम आहे। हे काही अविनाश भाऊच्या किंवा बापूच्या किंवा या सोपानरावच्या गणेशरावच्या घरी चाललं का काम नाही, हे काम आपण समाजासाठी करतोय। निश्चितपणाने आपण हे काम समाजासाठी इथून पुढच्या काळात करायला, इथून पुढच्या काळातही तत्पर राहू एवढंच सांगतो।
का मवी तमारच बोरमाटीच तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला कारण माझ्या गावाला आहे ना आजूबाजूला खूप तांडे, पोखरी तांडा, पळशी तांडा, फुलंब्री विधानसभा मतदारसंघात खूप तांडे. मी तिथं 10 वर्ष तांड्यावरच्या मंडळीमुळे आमदार राहत होते. त्यामुळे मधल्या काळात तुम्ही जरा गेले, कधी शिवसेनेकडे गेले, कधी कोणाकडे गेले, पण आता अविनाश भाऊ हे गणेश इथं बसलेला असला तरी मी, आणि गणेशला मी सांगितलं आता, आम्ही कैलास शेटनं पहिले काही वसूल सांगितले असतील पैसे देऊ, तर आता वसुली यांच्याकडून करायची आपल्याला. निश्चित आहे. भरभरून आशीर्वाद जालना जिल्ह्यातल्या मंडळीने दिले, म्हणून खऱ्या अर्थाने मी लोकसभेवर जाऊ शकलो. मी जालनेकरांचे उपकार आशीर्वाद आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही. तांड्यावरच्या मंडळीचे आपले आशीर्वाद हे कधी आयुष्यभर मी विसरू शकणार नाही. असं एक चांगलं काम या निमित्ताने आपण केलं. मी परत एकदा संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझ्यासाठी काहीही काम असतं, आता हे झालं एक काम भाऊ, माझं याच्यापेक्षा वेगळं काम आहे. ते असं, आपल्या समाजातले काही मुलं MPSC आणि UPSC ला बसले पाहिजे आणि पास झाले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे. तांड्यावरचा एक पोरगा कलेक्टर झाला तर त्याचा खऱ्या अर्थाने संत सेवालाल महाराजाला आनंद होईल. बरोबर आहे का? त्याच्यासाठी काही वेगळं करा, अभ्यासिका निर्माण करा, UPSC MPSC साठी काही करा, इथे एखादी अभ्यासिका घाला की जेणेकरून 5-25 गावातून डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार आणि SP आणि कलेक्टर झाले पाहिजे, असं माझं मत. शेवटी तुमचा समाज हा प्रचंड कष्टाळू आहे. खडी फोडायला एकेकाळी तुम्ही होते, रोडच्या कामावर आजही तुम्ही आहे, ऊस तोडायला तुम्ही आहे, कुठं नाही तुम्ही, सगळ्या ठिकाणी अहोरात्र परिश्रम. कुठं राहायला आहे? डोंगराच्या कपाऱ्याला आहे, कुठं तांड्यावर आहे, कुठं बाजूला आहे, कुठं गावाच्या कावकुसाला एका बाजूला आहे. तरी सुद्धा आज भाऊ आमचा 50 एकरवाला अजून पत्रात आहे, तुमचा 5 एकरवाला RCC ची बिल्डिंग बांधतो. काय कारण आहे? मनगटात ताकद आहे, कष्ट करताय. ही वस्तुस्थिती गणेशराव, हे आपल्याला कबूल करावं लागेल. त्याचं कारण आहे की कावाड कष्ट करणारा समाज आहे, म्हणून खऱ्या अर्थाने आपण इथपर्यंत आपली प्रगती करण्याचं काम केलंय. मी जरा असं वाटतं जास्तच लांबलचक कीर्तन चालू झालं माझं. मी परत एकदा सेवालाल महाराजांच्या बद्दल जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणत होते, तर ते मला या ठिकाणी आठवलं. अविनाश भाऊ, सेवालाल महाराजांच्या बद्दल एक अभंग मला आठवतो, त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा. तो म्हणजे, आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिताची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण आणि चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो तयांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. संत सेवालाल महाराजांच्या सारख्यांची सेवा माझ्या नशिबाला जर आली तर माझ्या इतका भाग्यवान माणूस कोणी नाही. जय. आणि अशा ठिकाणी मला यावं लागलं, तुम्ही माझ्या पदरात काही सेवा टाकली तर मला निश्चितपणाने त्याचा आनंद होईल. इथून पुढच्या काळातही मला आपण काही काम सांगत राहिले सामाजिक दृष्ट्या, मी आपल्या सोबत आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. संत सेवालाल महाराज की धन्यवाद.